आज सकाळ थोडी उशिराली. एव्हरीवन, गुड मॉर्निंग अँड वेलकम बॅक टू न्यू व्लॉग, फ्रेश व्लॉग. आज मी लवकर उठले 6 वाजता, कारण आजपासून मला जायचं आहे वॉकिंगला. आणि इथे वर एक माझी फ्रेंड आहे, फ्रेंड म्हणजे आम्ही सोशल मीडियावरच भेटलो. सो त्या आहेत. तर आम्ही दोघी भरपूर दिवसांपासून प्लॅन करत होतो जायचं. तर आज फायनली मुहूर्त लागलाय आणि आम्ही निघतोय. आता 7 वाजलेत, आवरायला 1 तास लागला यार. तर निघते मी आणि खूप जास्त भारी वाटते सकाळी लवकर उठून. आता दररोज कन्सिस्टन्सी जशी व्लॉगिंगमध्ये चालू आहे तशी वॉकिंगमध्ये पण ठेवेल, होप सो. आणि चला, माझं नारळ पाणी प्यायचं मला. तर मी आता बहुतेक तिथं त्या 13th फ्लोअरला राहतात, त्यांना यायला वेळ लागेल. सो तोपर्यंत मी म्हटलं व्लॉगिंग हे व्हिडिओ करून घेते, कारण काहीच शूट केलं नाही, चार्जिंग नव्हती. मी माझंच आवरतानाच वगैरे काहीच शूट केलं नाही. तर मला नारळ पाणी प्यायचं, बाहेर जर भेटलं तर मी पिईल, कारण ज्यूसच्या ऐवजी आता नारळ पाणी पिईल. ज्यूस तर नाही बनवणं झालं. सो चला, मी पटकन जाते आणि आल्यावर तुम्हाला भेटते. काय झाले मी घरी आणि छान वाटते, खूप फ्रेश वाटतंय. झोप येते मला परत, बट आज झोपायचं नाही, कारण आज खूप काम आहेत. झाडांना पाणी टाकायचं आधी, तर कारण 2 दिवस नव्हते आणि ऊन होतं परवा तर खूप जास्त, त्यामुळे खूप जास्त. आणि फर्स्टली तर सॉरी, मी 5 तारखेला एक व्हिडिओ टाकला नाही, लॉंग ब्लॉग, त्यासाठी रिअली सॉरी. आणि आता मला शूज अगोदर धुवायला लावायचे, कारण एवढे घाण झालेत ना. जातानाच पाऊस चालू झाला, म्हटलं कधी नाही ती मुहूर्त लागला फिरायला जायला, आणि त्यात पाऊस 15 मिनिट थांबूनच होते. त्यानंतर मग पुढं गेलो, येताना लेमन टी घेतली आणि आता छान वाटते, फ्रेश वाटते. आता अगोदर काय करेन मी, अगोदर झाडांना पाणी देईन त्याच्यात ते लिक्विड टाकून, कारण झाडं इम्पॉर्टंट आहेत. ओके. अँड देन मग मी स्वयंपाकाची लगेच तयारी करून घेईल. 10 वाजेपर्यंत स्वयंपाक झाला पाहिजे. आता वाजलेत 9, आणि क्लिनिंग पण करून घेईल. हेअर ऑइलिंगचा विचार चालू आहे, बट असं म्हणते की आज राहू द्या, कारण आज बाकीचे खूप काम आहेत. त्यामुळे स्किन केअर सकाळी केली होती. आणि मेन दुसरी गोष्ट काय होईल माहिती का, स्किन केअर दिवसात 3 वेळेस करायची आहे, सनस्क्रीन वगैरे सर्व. तर ते फायदा होईल लवकर उठल्यामुळे. एक तर वॉकिंगला जाताना करेल, देन आंघोळीनंतर एकदा करेल, आणि नंतर मग संध्याकाळचं तर काय ते वेगळं रुटीन असतो. सो असं आहे. आणि आणखीन एक गोष्ट आहे, ती मी तुम्हाला बोलेल नंतर इव्हिनिंगला वगैरे. आता सध्या मी झाडांना पाणी घेऊन येते द्यायला, आणि मग देऊया मस्तपैकी फ्रेश झाडांना पण फ्रेश करू. चला. अलार्म बंद करून पुन्हा मी हसले, केस विस्कटले चेहऱ्यावर झोप, पण मनात माझ्या नव्या दिवसाची ओढ. चहा हाताप, खिडकीत ऊन, छोट्या क्षणात सापडत समाधान. साध आयुष्य साधीच मी, पण त्यातच माझी खरी खुशी. मीच जम्बू, जसं आहे तसं जगू, ना परफेक्ट ना भारी शो, फक्त माझी गोष्ट माझा लागतो. मीच जम्बू, हसते चुकते पुढे जाऊ, डेली लाईफच्या या सुरात माझंच नाव, माझाच भाव. कधी घर कधी रस्ता. झाला माझा स्वयंपाक वगैरे, त्यानंतर मी ऑफिसचं काम पण केलं. आता जेवण पण झालं माझं, आणि आता एक ड्रेसचा शूट करायचा होता, तो करून घेतला. आणि मी अजून आंघोळ केलेली नाही आहे, तर मग मी म्हणलं की तो शूट करून घेते आणि मग आंघोळ करून तो ड्रेस घालणार आहे, तर तो दाखवेल. जेवण पण झालं मस्त. आणि आता जायचं आहे मला गाडी घेऊन शोरूमला, आणि तिकडे जर म्हणजे आता जायचं आहे हिंजवडीला, मोशीवरून हिंजवडीला. बघा, फॅन जो मी तुम्हाला म्हणले होते ना असं लवकर सुकण्यासाठी, तो फायनली आलाय. यावेळेस नवीन प्रोडक्ट आहेत सर्व.
मॉइश्चरायझर छान आहे हे एकदम लाईट लाईट. आणि ना हे आयलायनर मला एवढं जास्त आवडायले ना, मला असं दररोजच लावू वाटायले, म्हणून आता म्हटलं आज बाहेर जायचंय तर लावूया. तर आयलायनर लावून झाले. आता मी पटकन केस विंचरून येते आणि आयलायनर माझ्या पापण्यावर लागले इथं पुढं. आता वाळल्यानंतर ना असं काढावं लागेल, दिसत पण नाहीये. केस विंचरते आणि मग तुम्हाला ड्रेस दाखवते. असा आहे हा ड्रेस, जो की खूप कम्फर्टेबल आहे आणि ओढणी पण आहे याच्यावर, मी आणखी नाही घेतलेली. आणि खरंच खूप छान दिसतोय, एकदम असा अनारकली, एकदम मस्त असा अनारकली. वाव. बट मला ना तिकडे जायचं आहे स्ट्रीट्स ऑफ युरोपला, जर तिकडचं काम लवकर झालं तर. त्यामुळे मी इंडियनमध्ये नाही जाणार आहे, मी चेंज करणार आहे. सो चला चेंज करून येते आणि मग निघते. काय झाले मी घरी आणि झालं शोरूममधलं काम, काय 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 नाही सगळं असं सांगितलं, कोटेशन वगैरे आणलं. आणि आता मला लागली भूक आणि एवढी अशी खतरनाक झोप येते मला, मी काय सांगू, खूप डेंजर झोप येते. बट आता झोपणार नाही. आता जर झोपले ना परत मी रात्री झोप येणार नाही आणि परत उद्या वॉकिंगला जायचंय. त्यामुळे आता विचार केला की चहा घेते, थोडासा चहा बिस्किट, आणि मग नंतर झोपेल. आणि एवढे कपडे पण पडलेत ना, मी वाळू घातलेत घरामध्ये, ते पण सर्व घड्या करून ठेवायचेत. सो चला अगोदर चहा बनवून घेऊ आणि मग आधी लाईट लावून घेऊ, मग आधी धूप लावू, मग लाईट लावून घेऊ. नाही, आधी लाईट लावून घेऊ मग धूप. किती वाजले बघा मला यायला, 7 वाजले. ट्रॅफिक तर एवढी जास्त होती हिंजवडीला, काय सांगू. धूप लावते आधी आणि मग स्वयंपाक तर आहे, मी दुपारीच केला आहे, तोच खायचा. भांडे म्हणलं की अजून जेव्हा बसावं हे होतं यार. कुठे गेलं ट्रायपॉड माझा. चप्पल दुपारी जाताना झोप येत होती, बट जाणं पण गरजेचं होतं, त्यामुळे मी गेले. चला. कधी मनातला गोंधळ सगळा, आईची हाक, मित्रांचं हसू, यातच सापडते माझी मी. तू प्रीती म्हणतात ऐकून हसते, लवली असणं मनात वसते. फिल्टर नाही, फसवणूक नाही, जशी आहे तशीच मी रोज दिसते. आज छान वाटलं, आज जरा कमी, दोन्ही सांगते, लपवत नाही. तुम्ही ऐकता तेच पुरे, डांबू असणं हेच सुख खरे. आजच्या दिवस इथेच थांबतो, परुद्याची गोष्ट मनात राहतो. तोवर स्वतःला जपा जरा, मीच जंबू हुऱ्या पुमा भेटू बघा. आय एम बॅक गाईज. बापरे, स्किन केअर केले होतं, ट्रीटमेंट करून आले ना, ते क्रीम दिल्यात. आता पहिले 3 दिवस लावायचे असतात. ओके, तर हां, मला आज तुम्हाला हे बोलायचं होतं की तुम्ही माझी इन्स्टाची स्टोरी पाहिली असेल तर तुम्हाला माहीत असेल, नसेल पाहिली तर मी सांगते. टीडीला काय आहे ते. तर असं आहे की मला यूट्यूब चॅनल माझं चालू करून 5 वर्ष कंप्लीट झालेत यार. म्हणजे अचानक काल नोटिफिकेशन आली 5 years ऑन यूट्यूब. बापरे, असलं भारी वाटत होतं ना. 5 वर्ष कधी गेले समजलं पण नाही. आणि चॅनल माझं मॉनिटाईज व्हायला पण मला 5 वर्ष लागले. 5 नाही 4 वर्ष लागले. 4थ्या वर्षी मॉनिटाईज झालं. लिटरली असं वाटत होतं किती. मी यूट्यूबवर बघायला गेलं ना, तसं मी यूट्यूब अगोदर चालू केलं होतं, इन्स्टाच्या अगोदर. आणि यूट्यूबला एवढं काही मी कन्सिस्टंट नव्हते. आठवड्यातून एखादा व्हिडिओ वगैरे टाकायचे, तेव्हा घरी होते, ते कॉलेज पण चालू होतं, तर त्या टायमिंगला मी टाकायचे.
मग नंतर जसं मी जॉबला लागल्यानंतर मी रील्स मिनी ब्लॉग टाकायला चालू केले. अँड देन मिनी ब्लॉग्स व्हायरल चालले. यूट्यूबला एवढा काही रिस्पॉन्स नव्हता, जवळचे तेवढे बघायचे. देन मग मिनी ब्लॉग्स व्हायरल गेले. मग त्यातून मग मी तिकडे शेअर करायचे स्टोरीला वगैरे यूट्यूबचं. म्हणजे कोणतं बी तुमच्यापैकी जर तुम्हाला दोन्हीपैकी कोणतंही एक प्लॅटफॉर्म स्ट्रॉंग असेल ना तुमचं, यूट्यूब किंवा इन्स्टा, कोणाकोणाचं इन्स्टाला कमी आहेत पण यूट्यूबला जास्त आहेत असं पण आहे, तर तुम्ही म्हणजे इकडचे तिकडे ऑडियन्स कन्वर्ट करू शकता. तर मग मी इन्स्टाला टाकले आणि स्टोरी वगैरे ह्याची, आणि मग इकडे यूट्यूबला मग थोडंफार रिस्पॉन्स येऊ लागला. मग यूट्यूबला पण मिनी ब्लॉग्स टाकायचे, मग तिकडे पण व्हायरल जाऊ लागले. आणि आता जवळपास 16,000 सबस्क्रायबर्स होत आलेत. अँड यस, थँक्यू सो मच तुमच्या सर्वांना एवढं प्रेम दिल्याबद्दल. आणि आणखीन एक गोष्ट, मला आता 5 वर्ष झालेत, तर एक बोलावीशी वाटतेय की बऱ्याच जणांना वाटतं की आता म्हणजे 400-500 फॉलोअर झाले, म्हणजे मला मेसेज येतात म्हणून मी त्या एक्सपिरियन्सवरून बोलते की 400-500 फॉलोअर झाले, सबस्क्रायबर झाले की मला मेसेज येतात की तू म्हणजे कोलॅब कधी येतात, कसे येतात, किती पैसे हे करायचे. तर यार मी म्हणजे लिटरली मी तुम्हाला सांगू का, मला कोलॅब इन्स्टाला बघायला गेलं ना, मला लिटरली, मी माझं हे म्हणून नाही सांगत आहे बरं, मी एक तुम्हाला माझी स्टोरी सांगते. असं समजा, लिटरली मला जेव्हा माझे 50,000 फॉलोअर झाले ना, तेव्हा मला कोलॅब चालू झाले होते. आणि काल मी बघते करंट प्रेझेंट सिच्युएशनमध्ये ज्यांचे 5,000 फॉलोअर आहेत, 10,000 फॉलोअर आहेत, अशांना कोलॅब येत आहेत. आणि म्हणजे खूप त्यांचं नशीब म्हणायचं की काय माहीत नाही, बट मला ना मी खरंच मला खूप माझ्या जर्नीबद्दल हे, कारण मी 50,000 फॉलोअर होईपर्यंत मला एकही कोलॅब नव्हतं, काहीच नव्हतं. केलं तर बार्टर यायचं, मग तेच करायचे, असंच आले तर कुठं 1,000-2,000 रुपयाचे असे यायचे व्ह्यूज असून सुद्धा. बट मग जे खरे कोलॅब असतात ब्रँडचे, ते मला 50,000 फॉलोअर नंतर यायला चालू झाले. पण आता मस्त नवीन क्रिएटर्स 5-10,000 फॉलोअर्सला पण भेटतात. पण मी माझ्या लाईफशी ग्रेटफुल आहे. मला जे भेटते मी त्याच्याशी खरंच खूप ग्रेटफुल आहे. खूप म्हणजे देव देतोय मला, आणि मला बस आहे तेवढं. तर हेच होतं की म्हणजे जे नवीन क्रिएटर आहेत, तुम्ही लगेच अपेक्षा नका ठेवू तुम्ही की तुमचे 400-500 फॉलोअर झाले, एखादा व्हिडिओ व्हायरल झाला की लगेच तुम्हाला कोलॅब येतील, म्हणून असं अजिबात विचार करू नका प्लीज. तुम्ही आणखी मेहनत घ्या, आणखी कंटेंट कसा व्हायरल जाईल, आणखी फॉलोअर्स कसे वाढतील, तर त्यावर फोकस करा. आणि दुसरी गोष्ट ना, तुमचा एक व्हिडिओ व्हायरल जाऊन फायदा नाही. तुमच्या सर्व व्हिडिओजला ना ॲव्हरेज व्ह्यूज पाहिजेत. आता सपोज तुमचे ॲव्हरेज व्ह्यूज 50,000 आहेत किंवा 50,000च्या आसपास, 40-60 असे, तर तुम्हाला कोलॅब येतात. तुमचं एकच व्हिडिओ व्हायरल जाऊन काहीच फायदा नाही. तर हेच माझे 5 वर्ष पूर्ण झाले यूट्यूबवर, त्याबद्दल तुम्हाला सांगायचं होतं. आणि 5 वर्षाच्या मानाने ना माझे सबस्क्रायबर खूप कमी आहेत, बट यस ठीक आहे, काही नाही. आणि बऱ्याच जणांना वाटतं यूट्यूबच्या पेमेंटमधून गाडी घेतली. यार काय बोलतात, लिटरली मला हसू येतं. एवढी जास्त पैसे येत नाहीत. आता तुम्ही जे मोठे क्रिएटर बघता ना, जसं की सौरभ जोशी वगैरे, त्यांना येतात, ज्यांचे मिलियनमध्ये सबस्क्रायबर आहेत ना, त्यांना तेवढे पैसे येतात की ज्यातून ते गाडी घेऊ शकतात. बट आमच्यासारख्यांना ना, आता मी तुम्हाला सांगते, मागच्या जूनमध्ये वगैरे फर्स्ट यूट्यूबची पेमेंट आली होती 8,000. नंतर मला डायरेक्ट माझे $100 नंतर कधी कंप्लीट झाले, आत्ता फेब्रुवारी का मार्चमध्ये झाले. एप्रिलमध्ये आले परत 8,000, आणि आत्ता मला ऑगस्टमध्ये परत 8,000 येणार आहेत. ओके, म्हणजे मी 5 वर्ष यूट्यूबवर काम केलं, आणि त्यात माझं चॅनल मॉनिटाईज झालं 4 वर्षानंतर, आणि मला 3 पेमेंट आल्या आतापर्यंत 1 वर्षात मॉनिटाईज झाल्यानंतर. तर म्हणजे लिटरली काय म्हणतो आपण, 3 पेमेंट आल्या 1 वर्षात, 8 × 16 24,000. त्यात गाडी येत नसते, समजून घ्या. लाईक लोक डायरेक्ट असं बोलतात, यूट्यूबची पेमेंट. भाई तुम्हाला कसं समजावं यार. जे खूप मोठे युट्यूबर आहेत ना, ज्यांच्या व्हिडिओला मिलियन मध्ये व्ह्यूज असतात, ते घेऊ शकतात.
मी असं म्हणत नाही की घेऊ शकत नाही, ते घेऊ शकतात बऱ्याच जणांनी. आपल्या मराठी इन्फ्लुएन्सर्सनी सुद्धा घेतलेलं आहे, माहीत असेल तुम्हाला. बट मला जेवढे व्ह्यूज वगैरे आहेत ना तेवढ्यात काहीच नाही होत. आणखीन मला खूप मेहनत घ्यायची गरज आहे. बट माझी सिच्युएशन अशी आहे की मला फुल टाईम करून मला तेवढा वेळ देऊन नाही करता येत, नाही पॉसिबल. जर मी फुल टाईम करत असते ना मग मला वेगवेगळ्या कंटेंटवर काम करता आलं असतं, वेगवेगळं आणखीन काही करता आलं असतं. बट इट्स नॉट पॉसिबल. येस, इन फ्युचर मी विचार करेल ही फुल टाईम करायचा, बट सध्या तरी मी नाही करू शकत. ओके, तर आज तुम्हाला रियालिटी सांगितली मी यूट्यूब पेमेंटची. तुम्हाला बऱ्याच जणांना वाटतं ना, सो येस असं आहे. आणि हे 5 वर्ष कंप्लीट झाल्याबद्दल स्पेशल व्हिडिओ नाही आहे, असं काही खास नाही आहे तुम्ही बघायला गेलं तर. बट एक स्टोरी असते ना, ती स्टोरी मी तुमच्यासोबत शेअर केली. सो असं आहे. तर चला, आता मी स्किन केअर केली, दूध पिलं 1 ग्लास भरून, कारण मला असं ना कसं तरी होत होतं. आणि आज खूप विकनेस येतोय, कारण आज मी वॉकिंगला गेले होते ना. झाले असतील माझे 4-5 हजार तरी स्टेप झाल्या असतील, एवढ्या दूरपर्यंत गेले होते. आणि आता लवकर झोपायचं, कारण परत उद्या जायचं आहे आणि झोप येतेच मला ऑब्व्हियसली. आता माझं मिनी ब्लॉग एडिट झालेला आहे, एक ब्रँडचा व्हिडिओ आहे आणि हा लॉंग ब्लॉग एडिट करते आणि मग मी झोपते. ओके, चला मग हा ब्लॉग कसा वाटला, आणि आणखीन तुम्हाला यूट्यूबशी रिलेटेड काही क्वेश्चन विचारायचे असतील तर येस कमेंट्समध्ये विचारू शकता. मी दररोज तुमच्या प्रश्नांची उत्तरं देईल. ओके, चलो भेटूया मग नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तो पण काळजी घ्या, हेल्दी राहा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. ओके, बाय.